असं कळण्यात आलं की आता ज्यांनी ही कला घडवली त्यांच्या हात आणि पाय कापण्यात येणार आहे। तर आता आपण चाललोय गोरेगावला आपल्या अबुदनगरच्या राजाचा डायमंड वर्क करायला आणि खूप जोरात पाऊस आहे, खूप प्रचंड जोरात पाऊस आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बाप्पाचा आपण डायमंड वर्क करणार आहे आणि खूप खूप जास्त एक्सायटेड आहे मी यासाठी। एक नक्की सांगू शकतो की अबुदनगर राजाचं एक खास वैशिष्ट्य आहे की अबुदनगरचा राजा म्हणजे मुंबईचा अर्थातच हा जो आपल्या ह्या बाप्पाला लागलेले जे दागिने असतात त्याचे जे सजावटीचं काम असतं हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी हे अहोरात्र मेहनत करत असतात। असं तुम्ही पाहत असाल ह्याचं परवा आगमन आहे म्हणजेच 23 ऑगस्ट शनिवारी सायंकाळी 4 वाजता लालबाग परळ येतील आणि आमचे हे मूर्ती घरातून आमचे पदाधिकारी वैयक्तिक पदाधिकारी आपण पाहतो आहे तर हे स्वतः मंडळाचे पदाधिकारी आपल्या बाप्पाला सजवताना तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि एवढ्या वेळात आम्ही आत्तापर्यंत थोडंसं मुकुटाला सुरुवात केली आहे आणि पोटावरचे दागिने बनवलेत। आता ते लावायला घेतो आपण आणि आता बाकी पुढचं काय जे आहे ते तुम्हाला आशिषच चांगलं सांगेल। लाडूने खूप सुंदर असं काम केलेलं आहे, ते पकडतो मी, खूप सुंदर काम केलेलं आहे। आम्ही येऊन एक तब्बल 6 ते 7 तास झाले। अविस्मरणीय काम आहे कारण एवढं सुंदर असं काम तिकडे बघू शकता तुम्ही, सुंदर असं काम हे लाडूंनीच केलेलं आहे। त्याचे डोळे अक्षरशः लबलबत होते, झोप येत होती त्याला, तो जागला, तुम्ही ते काम केलंय आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। सकाळचे 8 वाजलेत आणि जस्ट मी पोचलो आहे ऑफिसवर आणि आता मस्तपैकी फ्रेश विश होऊन आता पुन्हा भेटूयात रात्री डे 2 मध्ये। यज्ञेश सर किती? यज्ञेश सर ब्रह्मपुत्र यज्ञेश सर वेर इज? तर काल तब्बल 6 तास या एक्सटेंडेड मुकुटावर जी मी आणि लाडूने कलाकारी दाखवली आहे त्यामुळे आता डबल काम पडलं आहे सगळ्यांना आणि आता पुन्हा ते आम्ही करायला घेतलं आहे। तर बघूयात आज ते कंप्लीट होतं आहे आणि कसं होतं आहे, फायनल लुक काय येतं ते।
तर लेट्स गो. Out at किती वाजता 6:59 7 PM 7 AM in the morning very sleepy. मटल दे बाईट दे ये इकडे. तब्बल गेले 7 तास आम्ही कंटिन्यूस काम करतोय. त्याच जोशामध्ये त्याच उत्साहामध्ये आपल्या बाप्पाचं आगमन येत्या 23 तारखेला होणार आहे. सर्वांनी नक्की बघा यूट्यूबवरती. खात नाही मार मरतल. जयेशच्या घरी अजून माहित नाही गोरेगावला काय होणार जयेश घरी जाऊन. सांगितलं काय बोलले. कुठे ते ना सांगितलं कारखान्यात आहे. कोणत्या गोरेगावच्या. ते आता काकींना व्हिडिओ काय करते लाडू. पॉलिथिन आता आपण पॅक करतो. त्याच्यात पण आहेत ना अर्धे तिथे ठेवली ना अर्धी पिशवी. हे पाहिजे रे हे पाहिजे. दोन इथे आहेत त्याची.
सकाळचे 9:30 वाजले. तर घरी जाणार होतो मी सध्या डायरेक्ट, पण मला आपल्या एका भावाचा फोन आलाय म्हणून आपण आलो गणानंगुलला. तर दिवसभर झोपलो नाहीये, त्यात ही आपली ॲक्टिवा पेट्रोल संपलं. आणि कुठे तर राजाच्या रहिवाशी गेलो. काय वाटतंय, काय ड्रॉप करणार आहे? बघा बघा भाई, एक नंबर काम येणार आहे. नशिबाची पोच पावते आपल्या भावाकडनं एक सरप्राईज आहे. हे आम्ही खूप करतो पापा. आज आम्ही थोडे शून्य केले. एक नंबर काम आवडलं आपल्याला. आणि बघा, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. चांगलं काम केलं आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं तुम्हाला. एक नंबर. आता चांगलं काम करत राहा. गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी असेल जसा माझ्या पाठीशी आहे. कारण का शो असतो आपला. तर आपल्याला कळवण्यात येते की आपल्या विभागातील एक नामवंत एडिटर यज्ञेश यांच्या हस्ते झालेली ही कला, जी आम्ही विपुलदादाकडून घेऊन चाललो आहे, ही कला होणे खूप एकदम रेअर आहे. त्याच्यामुळे आम्ही हे गणपतीला न ठेवता घरी घेऊन चाललो आहे. काय आता असं कळण्यात आलं आहे की आता ज्यांनी ही कला घडवली त्यांचे हात आणि पाय कापण्यात येणार आहेत. जसं ताजमहल झाल्यानंतर त्यांचे कामगारांचे हातपाय कापले, तसे यज्ञेशला शिक्षा होऊ शकते किंवा त्यांची ती बोलतात ना की त्यांना बक्षीसही देऊ शकतात. बघूया आता काय होतं. म्हणजे काय आहे त्याची कला आहे बघा, बघू शकतो तुम्ही. ही इथून इथपर्यंत कला त्याचीच आहे. ज्याच्या अंगी कला क्वालिटी भाई, हे क्वालिटी होतं. काय बोलला, ज्याच्या अंगी कला पुढचा गेलतो भारी होतं. त्याने चला दादरला घरी चला.